गेल्या वर्षीच्या होळीचा खूट म्हणजे बुंदा काढला जातोय आणि त्याच जागेवर परत आता नवीन होळी उभी करायची आहे। होळी आता मांडावरून निघालेली आहे। कमीत कमी 1.5 किलोमीटर चालत घेऊन यायची आहे। सर्वच भाग मी लाईव्हमध्ये दाखवू शकत नाही कारण खेडेगाव असल्यामुळे नेटचाही थोडाफार प्रॉब्लेम आहे। तरीसुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं मी आपल्याला दाखवू शकतो। होळीसाठी लागणारे नारळ सोलताना हॉटेलवाले आपलं सर्व सामान घेऊन येत आहेत कारण इथे सुद्धा सर्वांची नाश्त्याची सोय झाली पाहिजे। आई चौंडेश्वरीचं मंदिर आता जी लोक होळीच्या माडावरती ती सर्व लोक इथे येतील कारण इथला जो कार्यक्रम आहे हा पाहण्यासारखा असतो। आई चौंडेश्वरीची मूर्ती येथे साफसफाई चालू आहे। थोड्याच वेळात होळी इथे या मंदिरामध्ये प्रवेश करेल आणि होळीचा शेंडा मातेच्या चरणी आपटला जाईल, हेही आपल्याला पाहायला मिळणार आहे। हाँ ठीक है बाल्टी के सावकाश करूया गडबड नको काय गडबड करू नको माझे उद्या थांब एक मिनिट तसंच राहा जरा। होळीचा जमिनीत घातलेला भाग काढून झालाय। आता पुन्हा नवीन होळी त्याच जागेवर उभी करायची आहे। त्याच्यासाठी लागणारा नेम म्हणजे जो खड्डा तो आता खोदला जातोय। होळीचा खड्डा पूर्ण झालेला आहे आणि होळीचं आगमन मंदिरात झालेलं आहे। आता चौंडेश्वरी मातेच्या चरणी अशा प्रकारे मातेच्या चरणी नतमस्तक झालेले सर्व। आजचा हा दिवस सर्वांना प्रिय आहे मातेच्या चरणी येण्यासाठी।